तो जगप्रसिद्ध डायलॉग आपल्याला आठवतो का? चुटकी भर सिंदूर की कीमत तुम क्या जानोगे. तसं डोळ्यातल्या आसवांचा फायदा तुम्हाला काय माहित आहे? 2 बूंद आंसू की कीमत तुम क्या जानोगे मतदार बाबू. हा, खरं तर मतदार बाबूलाच या आसवांची किंमत माहीत असते. त्यामुळं 2 थेंब गाळल्याशिवाय मतदार सुद्धा भावनिक होत नाही आणि त्याला भावनिक करण्यासाठी आसवांची 2 थेंब गाळावी लागतात. त्याशिवाय निवडणूक जिंकता येत नाही. काही विरळ असतात नरेंद्र मोदींच्या सारखे जे निवडून आल्यावर आपल्या आसवांना वाट मोकळी करून देतात. मोदींनी आसव निवडणुकांच्या आधी काढलेली नाही आहेत. ती सभागृहात, लोकसभेच्या संयुक्त सभागृहात आपल्या खासदारांच्या समोर बोलताना त्यांचा कंठ दाटून आलेला होता. या सगळ्या गोष्टी मी यासाठी सांगतोय की आता निवडणुकीत रडवेली कथा, म्हणजे हा माझा मार्ग रडवेला म्हणून लोकांनी रडायला सुरुवात केली आहे. रडणे आणि आपलं खरं करणे, लोकांच्या समोर भावना प्रधान होऊन काहीतरी म्हणणे, याची एक हौसच आली आहे. अशी रडवेली कथा उद्धव ठाकरे तर नेहमी गातातच, नेहमीच गात असतात. आजकाल उद्धव ठाकरे आणि लातूरच्या देशमुखांच्या मध्ये एक साम्य आलंय. हे साम्य काय आहे? तर उद्धव ठाकरे रडकथा सांगत असतात, बाळासाहेबांचा विचार सांगत असतात, बाळासाहेबांचा पराक्रम सांगत असतात, बाळासाहेबांची शिवसेना म्हणत असतात, त्यांचा विचार म्हणत असतात, माझ्या बापाची शिवसेना म्हणत असतात, ती शिवसेना चोरली, बाप चोरला, बापाचं चिन्ह चोरलं, या गोष्टी बोलत असतात. तसाच काहीसा प्रघात लातूरच्या अमित देशमुखांनी चालवलाय, ते महानगरपालिका जिंकण्यासाठी. पण महानगरपालिका जिंकण्याच्या नादामध्ये अमित देशमुख जिल्हा परिषदेच्या पराभवाची बीजं रोवत आहेत. त्याचं काय, हेच विस्ताराने मी तुम्हाला सांगणार आहे. 2 साम्य आहेत. 1-2 वाक्यातून मला हे साम्य दिसले. म्हणजे बापाच्या विषयीचा विषय तर आहेच आहे. दुसरा अजून एक विषय तो म्हणजे मूळ मुंबईकर असायला हवा असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. तसं अमित देशमुख सुद्धा संभाजी पाटील निलंगेकर, अभिमन्यू पवार, रमेश कराड यांना लातूरकर समजत नाहीत, किंवा उदगीरचे बनसोडे यांना लातूरकर समजत नाहीत. ही सगळी माणसं बाहेरची असं ते म्हणतात. म्हणजे उद्धव ठाकरेंच्या सारखाच मुंबईकरचा आलाप यांनी लातूरकर म्हणून आलापायला सुरुवात केलेली आहे. हे कुठे लातूरकर आहेत, हे बाबळगावकर आहेत. पण नाही, चालतं ते. भाजपच्या अध्यक्षांनी तो विलासरावांच्या स्मृतीचा विषय काय बोलला त्यावर फडणवीसांनी माफी मागितली आणि एक जात सगळे देशमुख विलासरावांचा अवमान म्हणून बोलत सुटले. विलासरावांच्या स्मृती पुसायच्या की न पुसायच्या यावर काय गरज नाही, त्यावर चर्चा करण्याची पण गरज नाही. कारण कोणी कोणाच्या स्मृती पुसू शकत नसतं, कोणी कोणाचं काम पुसू शकत नसतं. त्यामुळं त्यावर आपण चर्चा फारशी करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. पण देशमुख परिवारातून एक वाक्य आलं, ते म्हणजे भाजपवाले नीच असतात. आता नीच माणसाला जावाई करून घेण्याची पद्धत कुठल्या घराण्यात आली असेल तर त्यावर आपण काय बोलणार ना. म्हणजे भाजपवाले नीच असतात आणि जावाई भाजपवाला असतो, असं वाक्य मी उच्चारलं तर पुन्हा गोंधळाला नको सुरुवात व्हायला ना, गरज नसताना. म्हणजे एखाद्याला नीच म्हणताना आपल्या घरातली माणसं तिथे आहेत, आपली कुणीतरी तिथे आहेत, याचा विचार करायला हवा. म्हणजे नीचपणात अतुलनीय पराक्रम करणारे बाबा तिथे असतील तर काय बोलावं आपण. चला जाऊ दे, त्या नात्याचा विषय वेगळा, राजकारणाचा विषय वेगळा. मी तुम्हाला विलासरावांच्या काही स्मृतीबाबत अवगत करतोय. आता हे सगळं भाजपचा नेता बोलत नाहीये. रवींद्र चव्हाण जे बोलले होते ते वेगळं, देवेंद्र फडणवीस बोलले ते वेगळं, भाजपचा अन्य कोणी नेता संभाजी पाटील, अर्चना पाटील बोलले ते वेगळं. आता मी काँग्रेसचा नेता विलासरावांच्या स्मृती सांगतोय, ते तुम्हाला मी ऐकवतोय. ऐका की विलासराव देशमुख मुख्यमंत्री म्हणून घोषित झाल्यानंतर त्यांनी मला बोलावलं आणि सांगितलं होतं की कॅबिनेटमध्ये तुमचं नाव आहे, तुम्ही तयारीला लागा. परंतु ज्या वेळेला शपथविधी होणार होता त्यावेळेला सांगण्यात आलं की यादीमधनं तुमचं नाव गाळण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्र्यांकडे जायला निघालो, 6व्या माळ्यावर कॅबिनेट होत असते
जात असताना कॅबिनेट सुटली आणि एकनाथराव गायकवाड राज्यमंत्री झालेले होते. त्यांनी मला रस्त्यात पकडलं आणि माझा हात पकडून मला म्हटलं, तुम्ही विलासराव देशमुखांना जे जोरामध्ये जयभीम म्हणताना ते जयभीम म्हणणं सोडून द्या, कारण त्याच्यामुळं तुमचं मंत्रिपद गेलं. पाहिलं, मी विलासरावांना जोरात जय भीम म्हणायचो म्हणून माझं मंत्रिपद गेलं, असं सांगतायत काँग्रेसचे माजी मंत्री विदर्भातले राऊत. या स्मृतींचं काय करायचं? या स्मृती कशा सांभाळायच्या? म्हणजे यांना कोण म्हटलं? म्हणजे बघा, गंमत बघा, राऊत किस्सा सांगतायत एकनाथ गायकवाड बोलल्याचा. म्हणजे गायकवाडही काँग्रेसचे, राऊतही काँग्रेसचे. जय भीम म्हणल्याचा राग विलासरावांना येत होता आणि जय भीम म्हणल्यामुळं विलासरावांनी मंत्रिपद दिलं नाही. यातलं एकही वाक्य माझं नाही, हे मी दुसऱ्यांची वाक्य तुम्हाला ऐकवतोय. एखाद्या आंबेडकरवादी तरुणाला जय भीम म्हणण्याच्या सवयीमुळं त्याच्या मंत्रिपदापासून वंचित करणारे विलासराव त्यांच्या या स्मृतींना कायम ठेवायचं की पुसायचं, याचा विचार लातूरकरांनी केला पाहिजे. आम्ही नाही, लातूरकरांनी. मी रेणापूरकर आहे, लातूरकरांनी केला पाहिजे. आम्ही रेणापूरकरांनी ग्रामीणमधून नको वाटणाऱ्या स्मृती पुसून टाकल्यात, कारण विलासराव म्हणाले होते ना, आता ही सगळी जबाबदारी तुमच्यावर सोपवून जातोय. बघा, ठाकरेंच्या मध्ये देशमुखांच्या मध्ये काय साम्य आहे. मी तुम्हाला बाळासाहेबांचं एक वाक्य ऐकवतो. मला सांभाळलं, उद्धवला सांभाळा, आदित्यला सांभाळा. म्हणून मी सांगतो, सांभाळून घ्या. मला सांभाळलं, उद्धवला सांभाळा, आदित्यला सांभाळा आणि महाराष्ट्राचा उत्कर्ष करून द्या. ऐकलं? दुसरं साम्य. हे साम्यात विलासराव देशमुख म्हणतात, आता ही सगळी जबाबदारी मी तुमच्यावर सोपवून जातोय. तेही बघा, ही सगळी जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतोय. पाहिलं? म्हणजे अमितची जबाबदारी, धीरजची जबाबदारी लातूरवर, आदित्यची जबाबदारी, उद्धवची जबाबदारी महाराष्ट्रावर. म्हणजे हे या स्मृती आहेत. दुसरं, उद्धव म्हणतोय ते मुंबईकर नाहीत, राज म्हणतायत ते मुंबईकर नाही, आणि अमित देशमुख म्हणतायत मेरे अंगणे में तुम्हारा क्या काम है. दोन्ही आहे का? म्हणून मी सांगतो, सांभाळून घ्या. मला सांभाळलं, उद्धवला सांभाळा, आदित्यला सांभाळा आणि महाराष्ट्राचा उत्कर्ष करून द्या. ही सगळी जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतोय. दुसरं साम्य. तिसरं साम्य कोणतं आहे? उद्धव आपल्या वडिलांची कीर्ती सांगून मतं मिळवायचा प्रयत्न करतायत. माझा बाप चोरला, माझा पक्ष चोरला, माझं चिन्ह चोरलं. अमित देशमुख काय करतायत? साहेबांनी काम केलं, जगूया स्वप्ने साहेबांची. आपली काहीच नाहीत ना. अमित विलासराव देशमुख हीच आपली ओळख. उबाठा, अविदे, उबाठा, ह्या यांच्या ओळखी. हे साम्य सांगतोय तुम्हाला मी. म्हणजे ही जी मी हा माझा मार्ग रडवेला सांगतोय ना, बरं, रडवेला मार्ग जो आहे, स्मृती सांगण्याचा मार्ग जो आहे, 2014ला निवडणूक झाली, या निवडणुकीत आसवं गाळले गेली. 2019ला धीरज देशमुखांना तिकीट दिलं गेलं. अख्खा परिवार येऊन डोळ्यात पाणी. 19ला अख्खा परिवार आसवं गाळून मतं मागत होता. 2024ला आसवं गाळल्या गेली आणि आता 26ला सुद्धा हाच आसवं गाळण्याचा कार्यक्रम चालू आहे. विलासरावांच्या स्मृती अशा सहजासहजी पुसता येण्यासारख्या नाहीतच, त्या पुसूही नयेत. आणि ज्याला स्मृती समजतोय ना आपण, त्याचं संवर्धन करता येतं का याचा विचार केला पाहिजे. लातूरात एक मार्ग आहे, विलासराव देशमुख मार्ग. त्या मार्गाची अवस्था काय आहे? लातूरात विलासराव देशमुख नाना नानी पार्क आहे, त्या नाना नानी पार्कची अवस्था काय आहे? बाकी सोडा, लोकनेते विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना आहे, तो बंद पडायच्या स्थितीला का आलाय? का बंद पडायच्या स्थितीला आलाय? अहो, एवढंच नाही तर विलासरावांच्या नावानं चालणाऱ्या किती संस्था उत्तम चालल्यात, त्यांच्या आईच्या नावानं चालणारं महाविद्यालय बंद पडायच्या स्थितीमध्ये का आलंय? का तिथे प्रवेश होत नाहीयेत? याचा विचार करायचा आहे की नाही करायचा आहे? की ठाकरेंना फॉलो करायचा आहे आणि फक्त हा माझा मार्ग रडवेला म्हणत रडत बसायचं आहे? याचा विचार
देशमुखांनी करावा आणि अशा स्मृती कायम ठेवून देशमुखांना विजयी करायचंय का याचा विचार लातूरकरांनी करावा. आता पुढे जात जात सांगतो, जर कोणी बँका, कर्ज प्रकरणे आणि अजून काही या विषयात बोलणार असेल आणि त्यावर भाष्य करायचं असेल तर पुढचा भाग पुराव्यास सगट करीन, एवढं लक्षात ठेवा. नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक